बसले होते. झाडाच्या खाली एक सुतार होता. कारपेंटर जो लाकडाच्या वस्तू बनवतो त्याला सुतार म्हणतात. काय म्हणतात? सुतार लाकडाच्या वस्तू बनवतो. आणि तो करवतीने एक मोठं लाकूड असं कापत होतं झाड. लाकूड कापायचं असतं. मोठी करवत होती. करवत पुढे जायची, कर कर मागे यायची. दोन्ही माकडे त्या झाडावर बसलेली होती ना, त्यांना खूप मजा आली. सुतारे ना तशी करवत मागे पुढे करतो. दुपारचे 2 वाजले आणि तो सुतार पुढे गेला जेवायला डबा खायला. आणि दोन्ही माकडाने खाली उड्या मारल्या. खाली उड्या मारल्या. छोटा माकड म्हणाला मोठ्याला, तर आता मी पण सुतारासारखं काम करणार आहे. मोठा म्हणाला, नाही रे, मोठ्यांच्या वस्तूंना हात लावायचं. आपण मोठ्यांच्या वस्तूला अजिबात हात लावायचं नाही. आपण लहान आहेत, आपल्याला येतं का ते का? छोटा म्हटला, नाही नाही, मी झाडावरून पाहिलं ना कसं सुतार काम करतो, मी करणार. मग त्यांनी घेतली करवत. अशी करवत फिरवायला गेला. करवत आली बाहेर आणि त्या लाकडाच्या फटीत शेपटी अडकली. कोणाची? छोट्या माकडाची. आणि मग माकड मोठ्याने रडलं, आता मला वाचवा, माझी शेपटी काढा. मोठा म्हणाला, मी तुला म्हटलं होतं आधी करावा विचार मग करावे काम. आणि मोठ्यांच्या वस्तूला कधीच हात लावायचं नाही. आता तुला देवाने शिक्षा दिली. तिकडनं आला सुतार. त्याला तर राग आला. आपल्या गाडीला कोणी हात लावलं तर आपल्याला राग येतो की नाही खेळायला. सुताराची करवतीला याने हात लावला. मग त्याला राग आला. म्हटला, ओ सुतार दादा, माझी शेपटी काढा ना. जोरात शेपटी ओढली. शेपटीच तुटून गेली. सगळं रक्त आलं आणि काठी त्यांनी खूप बदललं त्या माकडाला. म्हटले, कशाला माझ्या वस्तूला हात लावला तू छोटा असताना? आता कुणाची शेपटी तुटली? तुझी. म्हणून आपल्या घरात इस्त्री असते, त्याला हात लावायचं का? आई चाकूने काम करत असते, कांदा कापते, विळी, त्याला हात लावायचं का? काही पण काडी पेटी कुठं ठेवली, त्याला हात लावायचं का? त्या माकडासारखं आपल्यालाही शिक्षा होईल. मोठ्यांच्या वस्तूला हात लावायचा. माकड कोठे बसले होते? किती माकडे होते? झाडाखाली कोण होतं? सुतार. कोण होतं? सुतार काय करत होतं? लाकूड. कशाने कापत होतं? करवतीने. कशाने? छोट्या माकडाने काय केलं? त्या करवतीला काय झालं? त्याची शेपटी कशात अडकली? लाकडाच्या फटीत. सुताराने काय केलं? ओढून काढल्यावर शेपटी काय झाली? तुटली. मग आपल्याला काय शिकायला मिळालं? मोठ्यांच्या वस्तूला हात लावायचा. कात्री, सुरी, इस्त्री, काडीपेटी हात लावायचा का?